2 एप्रिल हा दिवस जागतिक बाल पुस्तक दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. परीकथांचा जन्मदाता हॅन्स अँडरसन यांचा हा जन्मदिवस. सोमवार पेठेतील दी रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीच्या बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्षामध्ये इंदिरा अत्रे मराठी माध्यम प्रशालेच्या 3री आणि 4थी तसेच आबासाहेब अत्रे मराठी माध्यम शाळेच्या 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्या कार्यक्रमासंदर्भात जागतिक बाल पुस्तक दिनानिमित्त ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक तसेच जीवित नदी संस्थेच्या संस्थापिका आदिती देवधर यांनी अत्रे प्रशालेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, गोष्टीतील परी जशी अन्याय करणाऱ्या दुष्ट चेटकी तसेच राक्षसाचा विनाश करते, तसेच आजच्या काळातील प्रदूषणरूपी राक्षसाचा पराभव करणे तुम्हा बालगोपालांच्याच हाती आहे. सध्या प्लास्टिक हा अत्यंत पर्यावरणाच्या दृष्टीने कळीचा मुद्दा झालेला आहे. त्या संदर्भात प्रबोधन करणे तसेच प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणे हे आजच्या काळात अत्यंत गरजेचे आहे, असे मार्गदर्शन आदिती देवधर यांनी मुलांना केले. निमित्त होते जगातील पहिला परिकथाकार हॅन्स ख्रिस्तियन अँडरसन यांच्या जन्मदिनानिमित्त जगभरात साजऱ्या होणाऱ्या जागतिक बाल पुस्तक दिनानिमित्त. या निमित्ताने सोमवार पेठेतील दी रास्तापेठ एज्युकेशन सोसायटीच्या अत्रे मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठी परी राणीच्या गोष्टी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी कार्यरत संदर्भतज्ज्ञ व ग्रंथप्रसारक प्रसाद भडसावळे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. देवधर यांच्या हस्ते मुलांना पुस्तके भेट देऊन वाचू आनंदाने या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. या संदर्भात बोलताना भडसावळे म्हणाले, वार्षिक परीक्षेनंतर दीर्घ सुट्टीचा काळ मुलांना वाचनासाठी प्रेरित करण्यास योग्य असतो. हे लक्षात घेऊन त्यांना आवडतील अशा मनोरंजक जादूमयी दुनियेची सफर घडवणाऱ्या परींच्या, राक्षस चेटकिणींच्या दुनियेची सफर घडवणारी साहसी राजपुत्र राजकन्येच्या रोचक गोष्टींची पुस्तके भेट देऊन त्यांना वाचनातून आनंदाकडे नेण्याचा हा उपक्रम आहे. या प्रसंगी मुलांना अँडरसन यांच्या कार्याबद्दलचा परिचय करून देण्यात आला. तसेच ग्रंथालयातील परिकथांची मराठीत सुमती पायगावकर यांनी अँडरसनच्या गोष्टींच्या केलेल्या अनुवादित पुस्तकांचे प्रदर्शनही मांडण्यात आले. या निमित्ताने मुलांना परिकथांचा परिचय झाला.